घरचा कार्यक्रम असला की आपल्याला बघायला आणि ऐकायला बसायला मिळतच नाही, कारण की बाकीची कामं असतात आपल्याला आणि घुगऱ्या आंबील हे सगळ्यांना वाटायचं होतं, त्यामुळे थोडं बसायचं थोडं वाटायचं असं चालू होतं. ह्या कपातनं आम्ही आंबील दिली आणि दुसरी बारकी असे छोटेसे ड्रोन आणलेले होते, त्यातनं घुगऱ्या वाटलेल्या आहेत. पण काहीही मात्र झालं नाही, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं झालं. म्हणजे आम्ही ठेवलंच नाही, कारण की जेवढी माणसं आलेली तेवढ्या सगळ्यांना डबल तिब्बल वेळा आम्ही घुगऱ्या आंबील वाटलं, कारण ठेवून काय करायचं आहे, येईल त्याच्या मुखात पडून दे. आणि घुगऱ्या आंबीलचाच खरं म्हणजे जागरणला मान असतो. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हे टायमिंग होतं संध्याकाळी 9 वाजता, त्यावेळी जागरणाला सुरुवात झालेली. थोडी 3-4 गाणी म्हटली आणि त्यानंतर कथा सांगायला त्यांनी सुरुवात केलेली होती. कथा होती ती जवळजवळ 70 ते 80 कथा त्यांनी वाचून दाखवल्या प्रेक्षकांना, की कोणती कथा तुम्हाला पाहिजे आहे. तर 3 भावांची आणि 1 बहिणीची अशी कथा त्या प्रेक्षकांनी त्यांना सांगितलेली. काही प्रेक्षकांनी बाळमामाची सांगितली, वेगवेगळी सांगितली, पण जास्त करून 3 भावांची आणि 1 बहिणीची अशी कथा सांगितली. त्यामुळे मग ती कथा सांगितलेली, छान सांगितली त्याने कथा. साजरे होण्याची असली शेजारी पाहिजे बघ. तुझा काय जुना कारखाना आमचा नवीन आहे. नवीन कसा ऐकून घे, जोपर्यंत पुरवे नाही तोपर्यंत कारखाना नवा. तरी की कारखाना जुना आज आम्हाला झालेत काय हे नक्की वांजुटी का म्हणतीस? नवरा मुंबईला आहे, त्याला बिल आहे का इकडे यायला? वळण घालायला पाहिजे कोंबडीवाणी. साजरे होण्याचे सांगते वैष्णवी शर्मा यांच्याकडून सगळंच नाही, वैष्णवी सगळंच नव्हे का दोघींचं एकत्र होते. स्वरा दाते यांच्याकडून 100 रुपयापर्यंत आशीर्वाद असते. आज ती शेजारीने पाहिजे कळालं काय? नवऱ्या संग बोलताना चांगलं बोलायला लागतं. नवऱ्याला ऐकू येते का नाही आधी बघायचं. नाही प्रस्तुत आणि मध्ये की होत आणतंय तिथं हात रुंगाल मध्ये तिथं हात रुंगाल ते आमच्या नवऱ्याला असं पाहिजे. म्हणून मी काय म्हणते, सांगते मी का नात त्यानंतर 11-11:30 हे टायमिंग होतं, त्यावेळी त्यांना चहा पाहिजे होता. तर गाण्यातून ते चहा मागत होते. हे जागरणवाली बाई, तुला चहाचा पत्त्याच नाही असं म्हणून, चहा देणार का नाही, तुला ऐकू आलं का नाही. लई छान गाणं म्हटलं त्यांनी. साडी का नेसला विषय येतो. कथा मारुतीच्या लग्नाची. मारुती हे ब्रह्मचारी आहेत आणि यांची बायको सुद्धा आहे. ती कोण आहे ऐकायला मिळतं. कथा 7 असराची कशासाठी पुजले यांचा मान काय हा विषय येतो. कथा गुलाब औषधाची शेतकरी आधारित भावाभावाची कथा. 3 भावांच्या वनवासाची. 3 भावांचा वनवास कसा होतो, पूर्णत्वाला कसा जातो, अन्नाचा अपमान का करून हा विषय येतो. कथा धनवाण्याची कथा. दुबळे कोंडूची कथा. चंद्रमोहन राजाची. सावत्र भावांचं प्रेम बरगेवाडीला अमर होती कथा. चंद्रमोहन राजाची कथा. नागराजाची. नागराजा बहिणीचा भाऊ कसा झाला. कथा लक्ष्मीचा महिमा. लक्ष्मीची सेवा कशी करावी ते प्रसन्न. नंदीची कथा. रेणुकाचं ज्योतिबाचं नाटका अर्थात कोल्हापूरच्या अंबाबाईची कथा. सोनारंगीची. लग्नात लिमका नेसतात, लग्नात कट्यात कासत्या विषय येतो. कथा आईच्या माईची कथा. सावरामाची कथा. सवत माझी लाडकी कथा. ताईबाईची कथा. चिमणी पाखराची कथा. भावाभावाची पैलवानाची कथा. जुगतींच्या संसाराची कथा. 3 भिकाऱ्यांची कथा. नवस रेणुका कथा. चांगुणाची कथा. सत्यनारायणाची कथा. दिल्लीचा वट्टा कथा. अंबिका जन्माची
कथा बिगर देठाचं फुल, बिगर देठाचं फुल कुठं आहे पाहण्यासाठी काय करावं लागतं. ही मारतर मल्हारी आधारित कथा येते. कथा विधवा बाईचा आशीर्वाद. विधवा बाईने आशीर्वाद दिल्यावर एखाद्या बाईचा नवरा मरणाच्या दारातून कसा परत येतो. सगळ्यात श्रेष्ठ दान धर्म कोणतं आणि कर्म कोणतं, ही विधवा बाईची कथा. कथा रेणुकाची माळपारडी, कथा आईचं काळीज, कथा बहिणीची अमावास्या पौर्णिमेची, कथा महाशिवरात्रीची, कथा चापेकळीची, कथा चंद्र आशिराजाची, कथा तुळशीच्या लग्नाची, कथा माहेरची शिदोरी, कथा कवडीच्या माळेची, कथा भवानीच्या पालखीची, कथा कर्म. अशा जवळजवळ त्यांनी 70 ते 80 कथांची नावं सांगितली प्रेक्षकांना. त्यातली कुठली कथा सांगायची ते सांगा असं म्हणत होते. आणि हार घालून त्यांचा सत्कार करायचा होता. तर आई आणि पप्पा स्टेजवर जाऊन हार घालून त्यांचा सत्कार करत आहेत. तोपर्यंत भाच्याने चहासुद्धा नेऊन दिलेला आहे. जे मेन सर्जेराव पाटील आहेत ते चहा वगैरे काही घेत नाहीत, ते दूध घेतात आणि दोघांना सरबत, बाकीच्यांना चहा, असं थोडासा ब्रेक. कारण की एकसारखं उभा राहून त्यांना म्हणावं पण लागतं आणि तेवढं म्हणजे खूप छान म्हणजे सांगतात पण. आणि एकसारखं गाणी म्हणायची, एकसारखं बोलायचं माईकवर म्हणजे. आणि त्यात थोडासा त्यांचा घसासुद्धा बसलेला होता. पण कार्यक्रम खूप छान केला त्यांनी. या कार्यक्रमाची तयारी आई तर आमची आधीच 15 दिवस करत होती. कारण ह्या कार्यक्रमासाठी काय एक लागत नाही बघा, सगळं गोळा करावं लागतं आणि घरात मनुष्यबळ जास्त लागतं अशा कार्यक्रमांना. काय मला गरज नाही फुकट रडायला. तुम्हाला 5,000 दिसतो, ते मी 12 दिवस आले गेले सगळं आमचं त्यात राहत. होय मात्र बायका कधी कमी होती आता म्हणून मध्ये हे अधूनमधून आम्ही असं जे बाऊल होते त्यातनं घुगऱ्या आणि आंबील वाटत होतो. जी बसलेली माणसं होती त्यांना आंबील घुगऱ्याचा प्रसाद, मेन आंबील घुगऱ्याचा प्रसाद या कार्यक्रमासाठी खूप महत्त्वाचा असतो. जवळजवळ 2 घागरी आंबील केलेली होती आणि 1.5 ते 2 किलोच्या घुगऱ्यासुद्धा आम्ही केलेल्या होत्या. सगळ्यांना मग त्या वाटल्या. सकाळी सुवासनींना पण घुगऱ्या वगैरे आंबील पाहिजे होती. आणि आमची सगळी फॅमिली आमच्या दारात अशी खुर्च्या टाकून बसलेले होते आणि बाकीचे प्रेक्षक होते ते त्यांना एका मोठ्या शहरात आले. अशोकाच्या झाडाच्या गार्डनमध्ये नवरीपासून स्टेजवर जायचं नाही. बरं, रात्रभर त्या झाडाच्या धावत राहिले आणि त्याच झाडाच्या समोर गलीत दामू सावकाराचं घर होतं. त्याची मुलगी कमळावती, नाक साप इकडे गालावर पडते खळे, 50 तुळ सोनं हिच्या गळ्यात होतं. नागिनी वाणी विणी पाठीवरती दोघत होती. विणीचा गाडगामध्ये लग्नाच्या आधी मुक्कामी मिळाला. बरं झालं. गाडगा दिवसभर आला नाही, बोलाय नाही, काय नाही. तिने गाडगा घेऊन पलंगावर ठेवले. घरात नसतात त्याकडचे जीवन झाले. पलंगावर झोपाय आली. 50 तुळ दागिने गाडग्यात ठेवले आणि उशाखाली हात घेऊन घोरायला लागले. रात्रीचं 12 वाजले आणि सोनं घेऊन गाडगा निघाले. गाडगा की निघाले बाई हवेत चोरी केली काय ते आईला मध्ये काळजी करू नको, काळजी करू नको. गाडगा
आईवरून सुद्धा गाणं खूप छान म्हणलं त्यांनी. आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते, हे गाण्याचे बोल होते. पण छान गाणं म्हटलं. म्हणजे ज्यांना आई नाही त्यांनाच आईची किंमत कळत असते आणि ज्यांना आई आहे त्यांना आईची किंमत कळत नाही, हे त्या गाण्यातनं त्यांनी समजून सांगितलं. हे गाणं होतं ते सुद्धा कथा सांगितल्यानंतर मग त्यांनी गाणं एक म्हणलं आणि त्यानंतर मग पाळणा म्हटला, देवीची आरती केली आणि हे झालं, कार्यक्रम संपवला. झालं व्यवस्थित. रामकृष्ण. शिवाजी मामा एवढं द्यावं. बरं सांभाळून ठेवा. हो का? कोणा गेल्याशिवाय 5 दिवस पाण्यात नाही घ्या. कोण बाहेर शिकाय नोकरीला असेल बंधरा घेतल्याशिवाय जायचं नाही. ओके, गेला. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक आणि कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.